नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती आणलेली आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेसंबंधी। आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, त्याचबरोबर कोणकोणते शेतकरी यापासून वंचित राहणार, ही संपूर्ण माहिती आज आपण ऑफिशियल वेबसाईटवरून बघणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघू शकता शेतकरी बांधवांनो, TV9 मराठीचं जे ऑफिशियल पेज आहे त्याच्यावरून आपण ही माहिती बनवलेली आहे आणि त्यांच्याकडून घेतलेली आहे। तर बघूया आपण काय पीएम किसान संबंधीची संपूर्ण माहिती। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा जर आपण बघितला तर 22वा हप्ता गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता पुढील 23वा हप्ता हा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणि त्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहे, पण या शेतकऱ्यांना ती रक्कम अडकू नये यासाठी कोणती प्रक्रिया ही करावी लागणार, ही माहिती आपण सविस्तर बघणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने जर आपण बघितलं तर कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नवीन हप्ता जमा हा केलेला आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्यासाठी तयारी सरकारी पातळीवर सुरू सुद्धा झालेली आहे नवीन हप्त्याची संबंधीची। त्यामुळे प्रधानमंत्री मोदी यांनी यापूर्वी जर बघितलं आपण तर 13 मार्च 2026 रोजी यशस्वीरित्या 22वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये थेट डीबीटीद्वारे जमा सुद्धा झालेला आहे। आता शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा आहे ती म्हणजे 23व्या हप्त्याची। 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार, परंतु तो या शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यासाठी अडकला सुद्धा नाही पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल ती संपूर्ण माहिती आता आपण समजून घेणार आहोत। कधी जमा होणार 23वा हप्ता हे सुद्धा आपण बघणार आहोत। तज्ज्ञ आणि काही वृत्तानुसार जर आपण बघितलं तर सरकार जून महिन्यात म्हणजे शेतकऱ्यांच्या जेव्हा बी बियाण्याचा टाइम असतो, म्हणजे मोसमी पाऊस जेव्हा येण्याचा टाइम असतो आणि बी बियाणे खरेदी करण्यासाठी 2000 रुपये शेतकरी जून महिन्यात जमा करू शकतात। ही झाली आता तारखी संबंधीची। त्यानंतर जर बघितलं तर काहींच्या मते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा हप्ता जमा होऊ शकतो। हा हप्ता जमा होऊ शकतो। प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम काय करावे लागेल, तर शेतकऱ्यांना सर्वप्रथम KYC करावी लागेल आणि बँक वितरण पूर्णपणे अपडेट आहे का नाही हे सुद्धा बघावे लागेल। जर अपडेट नसेल तर तुम्हाला हप्ता हा जमा होऊ शकत नाही। अनेक शेतकऱ्यांच्या मनात असा सुद्धा प्रश्न आहे की कोणकोणत्या कारणामुळे त्यांना पीएम किसानचा हप्ता थांबवला जाऊ शकतो। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण आपण बघूया, ते म्हणजे KYC अपूर्ण। जर तुम्ही वेळोवेळी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल अथवा ती अपूर्ण असेल तर तोही सुद्धा तुमचा आता जो हप्ता आहे तो थांबू शकतो। शेतकरी बांधवांनो, भू सत्यापन आता ही काय प्रोसिजर आहे आता आपण ती समजून घेऊया। म्हणजे शेतकऱ्यांनी अर्ज प्रक्रियेत जर आपण बघितलं तर जमिनीचा रेकॉर्ड अत्यंत गरजेचा असतो। जर भू सत्यापन प्रक्रिया रखडलेली असेल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही। त्याच्यानंतरची तिसरी आणि महत्त्वाची बाब जर आपण बघितलं तर बँक खाते आणि आधार लिंक संलग्न असणे, म्हणजे शेतकऱ्याचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक संलग्न असणे गरजेचे आहे। त्यात NPCI मॅपिंग सक्रिय असणे सुद्धा जरुरी आहे। पात्रता यादीतून आता कोण बाहेर होणार ह्या संबंधीची माहिती आता आपण समजून घेऊया। जर कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असेल अथवा सरकारी निवृत्ती सेवक असेल तर त्याला योजनेचा लाभ हा मिळणार नाही। तुम्ही जर सरकारी योजनेत असेल किंवा सरकारी योजनेतून निवृत्त झालेला असाल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। त्यानंतर जर बघितलं तर मागील आर्थिक वर्षात त्याने आयकर सुद्धा भरलेला असेल तरी सुद्धा त्याला आता या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। त्याचबरोबर एखाद्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला सुद्धा या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। आपण सांगितलं जर त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। हप्ता अडकला तर काय करावे त्यासंबंधी आता आपण माहिती समजून घेऊया। जर तुमचा हप्ता अडकला तर पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन नो युअर स्टेटस या पर्यायावर जाऊन तुम्ही स्थिती जाणून घेऊ शकता। तुमच्या नावाचे स्पेलिंग, बँक खाते चुकीचे आहे का याची खात्री करून काही चूक असल्यास एडिट रजिस्ट्रेशन डिटेलद्वारे ते दुरुस्त करा। तरी पण अडचण येत असल्यास तर पीएम किसानचा हेल्पलाईन नंबर सांगतो मी तुम्हाला, तो लिहून घ्या। 155 261 वर मिस कॉल द्या आणि तुम्हाला संपूर्ण माहिती ही समजून जाऊ शकते। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर पीएम किसानचा हप्ता येत नसेल आणि जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता येण्यास अडथळा आला असेल तर तुम्ही सुद्धा ही प्रोसिजर करू शकता। तर ही होती संपूर्ण माहिती आवडली चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।